तर सर्वप्रथम जय भीम जय संविधान. तुम्ही हा व्हिडिओ पहा. काय चाललंय? नाही, काय चाललं काय? तुम्हाला माहीत आहे का? भारतीय संविधान कलम नंबर 25 भारतातल्या प्रत्येक नागरिकाला त्याचा धर्म जोपासण्याचा अधिकार देतं. कलम नंबर 25 म्हणजे काय? म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क. तर कलम नंबर 25 काय सांगतं? तुम्ही कोणत्याही धर्माचा स्वीकार किंवा त्याग करू शकता. तुम्ही कोणत्याही धर्माचे आचरण करू शकता आणि तुम्ही कोणत्याही धर्माचा प्रचार करू शकता. तर कलम नंबर 25 तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देतं. तर इथं ख्रिश्चन लोक त्यांच्या धर्माचं पालन करत आहे. ख्रिसमस निमित्त ते चर्चमध्ये जाऊन काय असेल त्यांच्या धर्माचं हे करत आहे, पूजा वगैरे. त्याच्याच समोर काही लोक एकत्र येऊन भजन कीर्तन करत आहे. तर आता त्यांना का सुचलं नेमकी ख्रिसमसच्या दिवशीच ते पण चर्चच्या समोरच असं कीर्तन करावं हे माहीत नाही. पण ज्या गोष्टीमध्ये कॉन्फ्लिक्ट होईल अशा गोष्टी ह्या संविधान विरोधी आहे. म्हणजेच धर्माच्या नावाखाली हिंसा करणं, धर्माच्या नावाखाली भेदभाव करणं ह्या संविधान विरोधी आहे. आर्टिकल 25ला याचं लिमिटेशन आहे की तुम्ही धर्माच्या नावाखाली हिंसा करू शकत नाही, धर्माच्या नावाखाली भेदभाव करू शकत नाही आणि सरकारला अधिकार आहे यामध्ये सुधारणा करण्याचा. तर काही प्रथा असतील ज्या अन्यायकारक आहे, ज्या महिलांवर किंवा इतर लोकांवर अन्यायकारक आहे, त्या प्रथा बंद करण्याचा अधिकार सरकारला आहे. जसं की सती प्रथा बंद झाली, त्यानंतर अस्पृश्यता हे बंद झालं आणि मंदिर सर्वांसाठी खुलं झालं. ह्या ज्या प्रथा आहे ह्या सरकार बंद पाडू शकतं आणि जे समाजाच्या उन्नतीसाठी असेल, जे समाजाच्या हितासाठी असेल तसे कायदे करू शकता. तर संविधान म्हणतं ज्याला त्याला त्याचा वैयक्तिक धर्म पाळण्याचा अधिकार आहे. तो अधिकार हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध म्हणजे भारतात जेवढे धर्म आहे तेवढ्या सर्वांना त्यांचा धर्म पाळण्याचा, त्यांचा धर्म जोपासण्याचा, त्यांच्या धर्माचा प्रचार करण्याचा हा अधिकार आहे. तर आपण याकडे लक्ष द्यावे आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही इंडियन कॉन्स्टिट्यूशन वाचा, त्याच्यामधले मूलभूत हक्क काय आहे ते वाचा. सोबतच तुमचे मूलभूत कर्तव्य काय आहे हे देखील वाचा. संविधानाने चाला. आपला पूर्ण भारत देश हा संविधानाने चालतो. त्याच्यामुळे संविधानावर चाला, संविधानाचे पालन करा आणि संविधान वाचा. जय भीम.